स्पेशली आम्ही सुपर 8 ची मॅच चालू होतात आणि प्रत्येक कॅप्टनला आम्ही संदेश देतो, किंबहुना सर्व खेळाडूंना सुद्धा आम्ही इन्स्ट्रक्ट करतोय की 25 मिनिटाच्या आत मॅच संपली नाही तर पेनल्टी दिली जाईल. एक वॉर्निंग पंच देतील तुम्हाला 2 मिनिटं शिल्लक असताना. अंपायर 2 वॉर्निंग देणार, एक वॉर्निंग देणार 2 मिनिटं शिल्लक असताना, आणि त्यानंतर जर निर्धारित वेळेत तुम्ही मॅच कंप्लीट केली नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. सो मॅन्डेटरी असणार आहे की तुम्ही 25 मिनिटच्या अंदर ही मॅच संपवायची आहे. अंपायर सेज लेट्स प्ले. आमचे स्कोरर सुद्धा मॅचची वेळ नोंद करतायत आणि वळूया मैदानाकडे. सुपर 8 ची पहिली लढत. प्रतीक पाटीलचा पहिला चेंडू अगदी अफलातून पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावरती चाकलेला हा चेंडू फलंदाजाला बुचकाळ्यात टाकणारा पाहायला मिळाला. किंबहुना फलंदाजाने अधिक प्री प्लॅन शॉट खेळायचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळेच आपण पाहतोय एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. प्रतीक पाटील मॅन फ्रॉम मुंबईवाडी जो गोलंदाजीसाठी ओळखला जातो. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय फलंदाजाला बुचकाळ्यात टाकणारा. किंबहुना आपण असं जर पाहिलं ना तर प्रतीक पाटीलने आधीच फलंदाजाला रीड केले आणि तो ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात ना त्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला मोठे फटके खेळता येत नाहीये. फलंदाज पूर्णपणे बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. फलंदाजाचा अप्रोच जर आपण पाहिला ना तर अगदी निगेटिव्ह अप्रोच पाहायला मिळतोय. धावा येत नाहीयेत. प्रतीक पाटील ही खऱ्या अर्थानं आंबेवाडी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे आणि तो आज रिप्रेझेंट करतोय पांडवादेवी संघाला. परंतु याच दरम्यान एक चांगला स्ट्रोक लगावलेला आहे आणि चेंडू चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाले. कौतुकास्पद फिल्डिंग म्हणावं लागेल. एक धाव नक्कीच त्याने आपल्या संघासाठी फील्ड केले. चंद्रकांत मात्र आपण पाहतोय या धावेनिशी आपल्या संघाच्या धावांचं अकाउंट मात्र ओपन करताना पाहायला मिळालंय. प्रतीक पाटीलची गोलंदाजी आपण पाहतोय. ज्या प्रतीक पाटीलने खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा अलिबागच्या संघासाठी अगदी चांगली गोलंदाजी केली होती तोच प्रतीक पाटील पाहायला मिळतोय. यात प्रतीक पाटीलने अर्थात राजाभाई प्रीमियर लीगच्या पहिल्या दिवशी सुद्धा गोलंदाजीमध्ये अगदी अफलातून मारा केला होता. तो प्रतीक पाटील आपण पाहतोय अगदी चांगला मारा करताना पाहायला मिळतोय. चंद्रकांतच्या साथीला कल्पेश पाहायला मिळतोय. कल्पेश आता पहिल्यांदा ट्रॅकिंग एंडला आलाय. पाहूया कल्पेशची बॅटिंग आता कशा पद्धतीने होणार. ओहो क्या बात है. फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. अफलातून आणि त्याच वेळी नियंत्रित स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाला संघर्ष करण्यास भाग पाडले जाते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज प्रतीक पाटील आपल्या गोलंदाजीचा दर्जा आणि क्लास दाखवून देत असताना पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा चांगला मारा पाहायला मिळालाय. अफलातून ओव्हर आपण पाहतोय. अप्रतिम असा मारा अद्यापर्यंत पाहायला मिळालाय. धाव फलकावरती केवळ 4 धाव पाहायला मिळतात. 5 षटकांची ही मॅच आहे आणि त्यामध्ये पहिली 2 षटकं खऱ्या अर्थानं क्रुशल असणार आहेत. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ना, ज्या पद्धतीने प्रतीक पाटीलने तिखट मारा केलाय ना, ते पाहता फलंदाजांसमोर आता एक मोठं आव्हान निर्माण झाले. 1 टू गो. चेंज ऑफ पेस स्वरूपाचा चेंडू लावड अपील पंचांकडे. फलंदाज मात्र आपण पाहतो अगदी स्टंपच्या बाहेर गेला होता आणि चेंडू मात्र पीच जर आपण पाहिला ना अगदी बाहेर होत होता. त्यामुळे पंचांनी मात्र नॉट आउट घोषित केले फलंदाजाला आणि षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाल्यानंतर स्वरांशुरल मेडिकल संघाची धावसंख्या पाहायला मिळते 4 धावा. पाच ओव्हरची ही मॅच असणार आहे. एका षटकाच्या खेळानंतर आपण पाहतोय फक्त 4 धावा धाव फलकर पाहायला मिळतात. चांगला मारा पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. प्रतीक पाटीलने आपल्या गोलंदाजीने पहिल्या षटकावरती अमिट असा ठसा उमटवलाय. अफलातून मारा पाहायला मिळाला. अगदी योग्य लेंथ वरती त्याने मारा केला आणि फलंदाज मात्र आपण पाहिले पॉवर प्लेच्या षटकांमध्ये सुद्धा संघर्ष करताना पाहायला मिळाले. कुशल गोलंदाजीला आला. पहिल्या चेंडूवरती जोरदार भिरकवण्याचा प्रयत्न. बॅटच्या मधोमध मात्र टाइम करता आला नाहीये. क्रिकेट या खेळामध्ये तुम्ही टाइम कसं करता याला सुद्धा महत्व असतं. परंतु आपण पाहतोय फलंदाज आता
धावा येत नसल्या कारणानं अगदी जोरात फटकेबाजी करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे चेंडू प्रॉपर मेडलिंग ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाहीये. कनेक्शन तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे. फक्त 5 धावा आपण धावफलकावर पाहतोय. कुशल पाहायला मिळतोय राईट अराउंड द विकेट तो मारा करतोय. कुशलचा पुढला चेंडू आपण पाहतोय बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या दिशेने, परंतु अगदी ग्रेट एफर्ट पाहायला मिळालाय सीमारेषे जवळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये ज्या पद्धतीने फिल्डिंग केलेलं अगदी कौतुक करावं लागेल. हा खेळाडू आहे त्याने 2 चौकार अडवलेत. क्रिकेट या खेळामध्ये अशाच पद्धतीने फिल्डिंग करावी लागते आणि ज्या पद्धतीने हा खेळाडू फिल्डिंग करतो ना तो खेळाडू नक्कीच कौतुकास पात्र आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव वाचवणं महत्वाचं असतं आणि तेच पाहायला मिळते. सात धावा आपण धावफलकावर पाहतोय. येथे मात्र पुन्हा एकदा तसा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट वरती मात्र व्यवस्थितरित्या हा चेंडू घेता आला नाहीये. फक्त एकच धाव मिळते या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 1 ने उंचावत असताना 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अद्यापर्यंत एकही मोठा स्ट्रोक नाहीये. चौकार षटकार येत नाहीयेत. धावांसाठी आपण पाहतोय अक्षरशः झुंज देताना पाहायला मिळत आहेत. धावांसाठी जंग प्रचंड झाक पडले गोलंदाजाने. अमित असा मारा पाहायला मिळतोय. ओहो क्या बात है. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. चेंडूचा पेस पूर्णतः काढून घेतला होता गोलंदाजाने आणि अगदी अफलातून मारा पाहायला मिळालाय. गोलंदाज कुशल मात्र मैदानावरती अगदी भरीव अशी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आपल्या या षटकामध्ये फलंदाजांना तो रोखून ठेवतोय. फलंदाजांना मोठ्या फटक्यां वाचून वंचित करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. मोठ्या फटक्या वाचून परावृत्त केलं जाते, परंतु हा चेंडू सुद्धा चांगला आलाय. एका मागोमाग एक चांगले चेंडू येत आहेत. त्यामुळे आता दबाव दडपण बॅटिंग करणारा संघावरती पाहायला मिळते. बॅटिंग करणारा संघ स्वरांशु मेडिकल संघ कुठेतरी पिछाडीवरती गेलाय. त्यांना आवश्यकता आहे मोठ्या स्ट्रोकची. आता मात्र त्यांना फटक्यांसाठी प्रयत्न जरूर करावा लागेल. या चेंडूवरती फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आपण पाहतो अगदी चांगल्या पद्धतीने तो गेला होता चेंडू पर्यंत, परंतु येथे मात्र खराब फिल्डिंग आणि चुकीला माफी नाही असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. तेच घडलं. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी वेलकम बाउंड्री फॉर टीम स्वरांश 11 मेडिखार. थँक यू व्हेरी मच. DJ 12 ऑन दी बुट. फक्त 12 धावा आपण धावफलकावर पाहतोय. अगदी अफलातून गोलंदाजी आपण अद्यापर्यंत पाहिले. ट्वेल ऑन दी बूट. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये अगदी अफलातून मारा केला होता. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये प्रभावी कामगिरी केली होती. किंबहुना फलंदाजांना पहिल्या षटकामध्ये बॅकफुटवर लोटण्यास भाग पाडलं होतं ना, त्याच गोलंदाजाच्या हाती कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय. फक्त 12 धावा झाल्यात. आता मात्र क्षेत्ररक्षण जे आहे ते एक्सपांड झालेलं आहे. क्षेत्ररक्षण विस्तारित झाल्यानंतर पाहूया कशा पद्धतीने आता खेळ होणार. प्रतीक पाटील सज्ज झाल्या मार्कवरती. पहिला चेंडू अगदी अफलातून पाहायला मिळालाय. अद्यापर्यंत एकही मोठा स्ट्रोक खेळता आला नाहीये. स्वरांश मेडिकल संघाला आवश्यकता आहे चौफेर फटकेबाजीची. आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. कारण जर आपण पाहिलं ना तर स्वरांश मेडिकल संघ कुठेतरी मागे पडलेला पाहायला मिळतोय आणि स्वरांश मेडिकल संघाला या मॅच मध्ये यायचं असेल ना तर मोठ्या फटक्यांशिवाय त्यांना गत्यंतर नाहीये. चांगला स्ट्रोक आणि अफलातून फिल्डिंग पाहायला मिळाली. कव्हरचा क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. असं वाटलेलं की चेंडू सीमारेषा पार जाईल, पण ज्या शिताफीने तो क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, डाईव्ह लगावली आणि ज्या पद्धतीने फील्ड त्याने केलेला आहे त्या मितेश पाटीलचं सुद्धा कौतुक करूया. ज्या पद्धतीने त्याने क्षेत्ररक्षणाचा क्लास दाखवून दिलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ पांडवा देवी संघ फिल्डिंग मध्ये
आतूचे कामगिरी करताना दिसतोय, परंतु फलंदाजाच्या बॅट मधनं आला एक मोठा प्रहार. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी एक उत्तुंग षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. कल्पेशच्या बॅट मधनं एक मोठा प्रहार पाहिला. प्रतीकच्या गोलंदाजीवरती आक्रमण. पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरनं आलेला आहे, त्याने केले चुकी. चेंडू जातो सीमारेच्या पलीकडे. लॉंग ऑफ बाउंड्री बाहेर आपण पाहतोय. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 25 पर्यंत. थँक्यू व्हेरी मच डीजे. या षटकामध्ये गिअर चेंज झालाय. टॉप गिअर मध्ये येऊन बॅटिंग पाहायला मिळते. निश्चितपणे कौतुक करावं लागेल कल्पेश याचं. ज्या कल्पेशने पहिल्या 2 षटकामध्ये स्ट्रगल केलं ना, त्याच कल्पेशच्या बॅट मधनं या मॅच मध्ये, या षटकामध्ये खऱ्या अर्थानं मोठे स्ट्रोक येत आहेत आणि त्यामुळे धावसंख्या सुद्धा उसळी घेताना पाहायला मिळाले. यावेळी मात्र स्विंग अँड मिस अफलातून मारा पाहायला मिळाला. प्रतीक पाटीलच्या 2 चेंडूवरती 2 मोठे स्ट्रोक जरूर आले, परंतु आपण पाहतोय धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. 25 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू आणि शिल्लक. 1 टू गो. ड्रिंक प्रेस असणार आहे या षटकानंतर. रेडी राहायचं आहे स्वयंसेवक. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी सुलभतेने खेळलेला आहे. बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. फक्त एकच धाव मिळते आणि 3 षटकाच्या खेळानंतर 26 धावा धाव फलकावर लागल्या आहेत. शेवटच्या 2 षटकामध्ये काय होणार याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातोय मी पुन्हा एकदा निलेश दादा याचकडे. धन्यवाद प्रितेश. आपण पाहिलं की 3 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर निश्चितच एक समाधानकारक धावसंख्या म्हणावी लागेल. 26 धावा स्कोअर शीटवर लागलेले असताना षटकामागे सरासरी 8च्या धावगतीनं या धावा जमवलेल्या आहेत. निश्चितच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. खऱ्या अर्थाने मी सन्माननीय विकासजी निळकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते महाराजांच्या मूर्तिकेला पुष्पमालिका अर्पण करून त्यांना मानवंदना द्यायची आहे. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे माझा राजा छत्रपती. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. तर निश्चितच वळूया पुन्हा एकदा सन्माननीय विकासजी निळकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण महाराजांच्या प्रतिमेला, मूर्तिकेला आपण पुष्पमालिका अर्पण केली आणि त्यांना खऱ्या अर्थानं मानवंदना सुद्धा दिली. वळूया मैदानाकडे. जेव्हा जिंकण्यासाठी खऱ्या अर्थानं ही पहिली इनिंग आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. जर स्वरांश 11 मेढेकार या संघाच्या फलंदाजीचा जर विचार करायचा झाला तर 26 धावा स्कोअर शीटवर लागलेले असताना वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं एक महत्त्वपूर्ण षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. अखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर मग अगदी भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. तोपर्यंत मात्र निश्चितच निर्धाव चेंडू गोलंदाजीसाठी आलेला प्रणय यावेळेस मात्र अगदी त्याच आक्रमकतेनं, त्याच विश्वासानं गोलंदाजी करत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजीसाठी अर्थातच पप्पू स्ट्रायकर्स पांडवादेवी या संघाकडून गोलंदाजीसाठी आलेला 4थ्या क्रमांकाचा षटक घेऊन यावेळेचा हा षटक ओव्हर पिच पद्धतीच्या चेंडूला खेळून काढतोय. ऑन द ड्राईव्ह पद्धतीने लॉंग ऑन बॉडी लाईनच्या वरून सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी.
6 धावानंतर मात्र जी आक्रमकता, जी कामगिरी किंवा जो गिअर बदलायला हवा होता तो बदललेला पाहतोय आपण. जर चौथ्या षटकाचा जर विचार करायचा झाला तर संघाचा धावफलक आतापर्यंत अर्थातच 32 धावांवर जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा प्रणय या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, ही गोलंदाजी कमबॅकिंग ठरणारी असेल का? अर्थातच इथे मात्र कुठेतरी एक स्विचिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. रिव्हर्स स्वीप पद्धतीचा हा फटका, या फटक्याला असं म्हटलं जातं की लागले तर आली तर लाट नाही तर खाट. परंतु इथे मात्र एक अस्पष्ट अशी कडा घेऊन गेलेला चेंडू क्षेत्ररक्षकांना चांगली क्षेत्ररक्षणा करताना मात्र केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाचं धावफलक एका धावेनं पुढे सरकतंय. जर पाहिलं तर 33 धावा चौथं षटक चालू असताना प्रणयच्या रूपानं. आतापर्यंत जर गोलंदाजीचा विचार करायचा झाला, प्रतीकनं एक षटक लावलं, अर्थात पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, 4 धावा खर्च केल्या. सफलता मात्र निश्चितच त्याला मिळाली नव्हती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रणय. यावेळेचा हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू वळून मारण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्रोकला जागा बनवून खेळताना हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू निश्चितच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु हा प्रयत्न अंगलटी पडतोय आणि फलंदाज मात्र पहिला बाद होतोय धावबाद या स्वरूपात. फलंदाज अर्थातच कुठेतरी आक्रमकता दाखवायला हवी होती आणि आक्रमकतेवर फलंदाजाने विचार सुद्धा केला होता, परंतु ऐन वेळेला मात्र दुसरी धाव अर्थातच स्ट्राईक आपल्याकडे राखण्याच्या इराद्यामध्ये मात्र दुसरी धाव घेताना पूर्णपणे अपयशी ठरला. फलंदाज धावबाद या स्वरूपात पहिला बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जर खेळपट्टीवर गेला तो सागर. अर्थातच स्वरांश 11 मेडेखार या संघाकडून फलंदाजीसाठी येतोय सागर आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी गोलंदाजीमध्ये प्रणयचा हा चेंडू अखूड टप्प्याचा चेंडू ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न. अर्थातच चेंडू हलक्या हाताने ढकलला जातोय केवळ सिलिमिड ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय तोपर्यंत मात्र एक धाव सहज मिळते. संघाचं धावफलक एका धावेनं पुढे सरकलं. संघाची धावसंख्या जर विचार करायचा झाला तर 35 धावा, एक फलंदाज बाद चौथं षटक चालू असताना. निश्चितच एक सन्मानजनक धावसंख्या म्हणावी लागेल. फायटिंग स्कोर ज्याला आपण म्हणतो, तर 5 षटकांच्या या सामन्यामध्ये सरासरी 50 ते 55च्या धावगती जर ठेवली तर निश्चितच समोरच्या संघाला कुठेतरी डोकेदुखीदायक होऊ शकत असते. आणि अशा वेळी मात्र एक सेफ हँड पद्धतीचा फटका खेळला गेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला पाहिलं तोपर्यंत मात्र फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. संघाचं धावफलक अर्थातच हे 14 षटक संपल्यानंतर 37 धावा होत आहेत. 37 फॉर लॉस ऑफ 1 विकेट इन 4 ओव्हर्स. अशी स्थिती, अशी परिस्थिती, अशी अवस्था म्हणावी लागेल की स्वरांश 11 मेडेखार या संघाची. आपण पाहतोय मैदानामध्ये सामना रंगलेला असताना राजाभाई केणी आयोजित अर्थातच यांचा जो मोलाचा वाटा हातभार आपण जे पाहतोय, या स्पर्धेला आशीर्वादच जणू काही लाभलेले असं सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते याचा सामन्यांचा शुभारंभ आपण 2 दिवसापूर्वी पाहिला होता. एक भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा या निमित्तानं आपण पाहिला होता. सन्माननीय आमदार साहेबांचं शुभेच्छा, त्याचप्रमाणे आशीर्वाद या स्पर्धेसाठी आपण लाभतो आहोत आणि आपल्या विभागातील सर्व खेळाडूंना कुठेतरी एक व्यावसायिक दर्जा मिळावा, कुठेतरी हक्काचं व्यासपीठ मिळावं या संकल्पनेतून सन्माननीय आदरणीय राजाभाई केणी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपणासमोर ठेवली जात आहे. आणि या स्पर्धेचं एक यशस्वीतेच्या दृष्टीनं किंवा यशस्वीतेकडे गेलेलं हे पाऊल खऱ्या अर्थानं ही कमाईच म्हणावी लागेल. गोलंदाजीसाठी येतो आदित्य. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं अंतिम शेवटचं षटक म्हटलं की स्लॉग ओव्हरचं षटक. आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायचा हा प्रत्येक फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांचा किंवा संघाचा मानस असतो किंवा प्रयत्न असतो. आणि अशा वेळी मात्र एक आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, अपयशी ठरतोय. चेंडू अलॉंग द कार्पेट गेला होता लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला झालं तोपर्यंत मात्र एक धाव मिळाली संघाला. संघाचं धावफलक पुन्हा एकदा एका धावेने पुढे सरकलं. जर विचार करायचा झाला तर निश्चितच 38 धावा ऑन द बोर्ड लागलेल्या असताना पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा हा चेंडू. पुन्हा एकदा आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न. गुडलेन स्पॉटवरून चेंडू पडल्यानंतर एक अनएक्सपेक्टेड बाउन्स जो नॅचरल विकेटवर आपण नेहमीच पाहत असतो या टेनिसच्या बॉलवर, अगदी तोच बाउन्स किंवा तीच उसळी इथे मिळते. आणि अर्थातच मिळालेल्या उसळीला अर्थातच संभ्रमात टाकलं जाते ते फलंदाजाला. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाही. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. पुन्हा एकदा तोच चेंडू होता. यावेळेस मात्र चेंडूमधली गती कमी होती. ही गती अचूक हेरली. फलंदाजांना चेंडूला आक्रमक खेळताना धाडून दिलं ते काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी.
धावानंतर मात्र संघाचं समीकरण किंवा संघाची धावसंख्येचा जर विचार केला 44 धावा स्कोरशीटवर लागलेल्या असताना स्लॉगवरमध्ये कशी फलंदाजी करावी याचा एक चांगलं उदाहरण पेश होत असताना आणि अशा वेळी कुठेतरी मागच्या चेंडूवर मिळालेली थाप ही कुठेतरी भरून काढायची आणि अशा पद्धतीने टाकलेला हा चेंडू पाहिला तर निश्चितच याच्यावर सुद्धा फटका खेळण्याचा मोह फलंदाजाला आवरला नव्हता. त्या मोहामध्ये फलंदाज अडकला. जे जाळं किंवा जी रणनीती आखली गेली होती गोलंदाजांनी ती भेदकते किंवा तो टप्पा टाकला गेला होता त्या जाळ्यामध्ये अडकला फलंदाज आणि निश्चितच बाद या स्वरूपात तो माघारी परतला. अशा वेळी जर आपण पाहिलं तर 18 चेंडूंमध्ये आक्रमक 34 धावांची खेळी करणारा अर्थातच कल्पेश इथे बाद होतोय. संघाचं धावफलक पाहिलं तर संघाची धावसंख्या 44 वर स्थिरावलेली असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेस आदित्य राईट आर्म ओव्हर द विकेट मारा हा चेंडू कुटप्पाचा चेंडू वळून मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतात परंतु ऐन वेळेला मात्र अगदी गर्लफ्रेंडनं धोका द्यावा अगदी त्याप्रमाणे चेंडू इथे धोका देतोय तो क्षेत्ररक्षकाला. चेंडू हातातून निसटतोय आणि त्याचा फायदा मात्र अर्थातच 2 धावांच्या रूपात मिळतोय. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 46 धावा स्कोरशीटवर लागलेले असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेस आदित्य आतापर्यंत जी कामगिरी पाहिली तर निश्चितच समाधानकारक कामगिरी आदित्यकडून पाहायला मिळते. स्लॉगवर मधले कशा पद्धतीने गोलंदाजी करावी याचं एक चांगलं उदाहरण पुन्हा एकदा संधी निर्माण होते. मिळालेल्या संधीचं सोनं केलं जात आहे आणि या शेवटच्या चेंडूवर एक निश्चितच हा झेल टिपणं भाग किंवा अनिवार्य आहे हे लक्षात घेता चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि फलंदाज बाद होतोय. धन्यवाद डीजे. पुढील जो सामना रंगताना दिसणार आहे आपल्या मैदानामध्ये ओम स्पोर्ट्स वॉरियर पोयनाड आणि AB11 कोपर हा संघ या 2 संघांमधील लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु त्याआधी आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे नाणेफेकीची लढत. नाणेफेकी कक्षामध्ये दोन्ही संघातील कर्णधारांना माझी नम्र विनंती असेल की आपण यायचं आहे नाणेफेकीच्या कक्षामध्ये नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. होम स्पोर्ट्स वॉरियर पोयनाड आणि AB कोपर्स कृपया कर्णधारांना पुन्हा एकदा आवाज असेल की आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत ते म्हणजे AB11 कोपर संघाचा कर्णधार. त्याचबरोबर मी पुन्हा एकदा आवाज देऊ इच्छितो तो म्हणजे ओम स्पोर्ट्स वॉरियर पोयनाड संघाचा कर्णधार हितेश यास. कृपया दोघांनी सुद्धा आपण यायचं आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी आमच्या नाणेफेक कक्षामध्ये. आणि दोन्ही संघाचे कर्णधार आपण पाहू शकतो नाणेफेक कक्षामध्ये आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत ते बिपिन कोटेकर. नाणेफेकीचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते नक्कीच रंगला जाणार आहे. ते काटा मागितला जातोय आणि काटा आलेला आहे. इथे मात्र नाणेफेक जिंकली जाते. माहिती ना नाणेफेक जिंकली जाते ओम स्पोर्ट्स वॉरियर पोयनाड या संघाच्या कर्णधाराने म्हणजेच हितेश मागचा सामना आम्ही तुझा पाहिला. चांगल्या पद्धतीने तो सामना तू आपल्या विजयाची माळ आपल्या गळ्यामध्ये घेतलेली सुद्धा पाहिली आणि आता मात्र एक नवं आव्हान उभा सामोरे आहे ते म्हणजे AB11 कोपर या संघाचं. कोणत्या प्रकारची रणनीती या सामन्यामध्ये पाहायला मिळणार?
नक्कीच सामन्यामध्ये काय होतंय हे ठरवणं सुद्धा गरजेचं असणार आहे. आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडला गेलाय AB लिओन कोपर संघाचा कर्णधार विशाल निषाद, जो की स्वतः एक उत्कृष्ट फलंदाज आहे. आपल्या कामगिरीने नेहमीच सामने जिंकून देतो आणि त्यांच्यावर जिम्मेदारी असणार आहे ती म्हणजे सर्वप्रथम फलंदाजी करण्याची. काय अपेक्षा असणार आहे तुमच्या फलंदाजामधून आणि तुझ्याकडून सुद्धा? नक्कीच एका बाजूला टिकून धावा करण्याचा एक मानस असणार आहे. कोणत्या अजून सुद्धा तू एक फलंदाज आहेसच, तुझ्यासोबत अजून कोणते फलंदाज असणार की तुला एक साथ देणार चांगल्या पद्धतीची? नक्कीच दादा, दोन्ही संघाच्या कर्णधारांना आणि संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा असतीलच. पुन्हा आपण एकदा जाऊया मैदानामध्ये आणि समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा जाऊया आपले समालोचक प्रितेशजी यांच्यासोबत. थँक्यू प्रलय, थँक्यू निलेश दादा. पहिला चेंडू आपण पाहतोय, 47 धावांचं लक्ष आहे. एक चॅलेंजिंग टार्गेट समोर असताना पाहतोय आपण. पहिला चेंडू अगदी खुला टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती एक धाव आलेली आहे बॅट्समन सनील पाटीलच्या बॅटमधनं. आता मात्र दोन्हीही बॅट्समनने जर आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर प्रणय टेंगळे हा बॅट्समन पाहायला मिळतोय. पाहूया प्रणय टेंगळेची कामगिरी आता कशा पद्धतीने होणार. जेथे विजयासाठी 5 चेंडूमध्ये 5 ओव्हर्समध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं सुपर 8चा ही मॅच एक थरारक ठरेल यात कोणतीही शंका नसणार आहे. कारण जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने पप्पू स्ट्रायकर संघाने गोलंदाजी केली होती ना, तशीच गोलंदाजी आता स्वरांश लिओन मेडिकार संघाला सुद्धा करून दाखवावी लागेल. राईट अमोर द विकेट, नेक्स्ट बॉल. ओहो, या दरम्यान आपण पाहतो इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, परंतु इम्प्रोव्हायझेशन करत असताना बॅटच्या पट्ट्यावरती चेंडू घेता आला होता. त्यामुळे मात्र आपण पाहतोय फक्त एकच धाव मिळते या चेंडूवर. संघाची धावसंख्या 1ने मूव्ह होत असताना आणि धाव फलकावरती आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 2 पर्यंत. समोर जे प्रेक्षक आहेत कृपया खेळाडू कक्षात बसायचे, इथून दिसत नाहीये कोणालाच. समोर पप्पू स्ट्रायकर जे खेळाडू आहेत कृपया आपण खेळाडू कक्षात बसायचे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणारा गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मिने ज्या पद्धतीने मारा करतोय, कोणत्याही पद्धतीने बॅट्समनला तो फ्रीडम देत नाहीये, बॅट्समनला संधी देत नाहीये, किंबहुना बॅट्समनला रूम तो देत नाहीये. हात खोलण्याची संधी न दिल्या कारणानं आपण पाहतोय सुनील पाटीलचा संघ असलेला पप्पू स्ट्रायकर संघ थोडीशी सावध, संत आणि आश्वासक सुरुवात करताना पाहायला मिळतोय. चांगली मॅच इथे पाहायला मिळते दोन्ही संघांदरम्यान. दोन्ही संघ जिंकण्यासाठी संघर्ष करतायत, परंतु इथे मात्र फटका फसला होता. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं अगदी कॅच पर्यंत पोहोचला जरूर होता, परंतु लास्ट मोमेंटला त्याला हा झेल कॅरी करता आला नाहीये. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 2ने उंचावत असताना आणि धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 5 धावा. ही विकेट जर आपण पाहिली ना तर बऱ्याचशा प्रमाणात गोलंदाजांना सहाय्य करणारी विकेट आहे. या विकेटवरती फलंदाजांपेक्षा गोलंदाजांचा बोलबळ आपण पाहिला आणि किंबहुना नॅचरल विकेट असल्या कारणानं फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांपेक्षा ती गोलंदाजांना जास्त सहाय्य करते आणि ते चित्र मैदानावरती पाहायला मिळाले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण नेहमीच या विकेटवरती कमी धावा पाहिल्यात. राईट मोर द विकेट. या चेंडूवरती फटका मोठा खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याने खूप मोठी चुकी केली, किंबहुना त्याचा अंदाज चुकला. अगदी सोपा साधा किंबहुना लॉलीपॉप कॅच होता. अशा पद्धतीने तुम्ही जर सुपर 8 मध्ये कॅच ड्रॉप केलेत ना तर निश्चितपणे ते तुमच्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखा प्रकार असेल आणि अशा पद्धतीने कॅचेस पकडणं गरजेचं आहे. प्रणय टेंगळेचं लक म्हणावं लागेल आणि नशीब सुद्धा अशा खेळाडूला साथ देताना जे खेळाडू धाडसी आणि बहादूर असतात. प्रणयला सलग 2 चेंडूवरती 2 जीवनदान मिळालेत. त्यानंतर पाहूया प्रणयची इनिंग कशा पद्धतीने असणार. 7 धावा धाव फलकात लागलेला पाहायला मिळतात. हा चेंडूवरती फटका फसलाय. सलग तिसऱ्यांदा कॅच उडालाय, परंतु तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र प्रणयला जावं लागेल तंबूत परत. बिग ब्लो फॉर टीम पप्पू स्ट्रायकर पांडवा देवी. प्रणय टेंगळेसारखा एक महत्व खेळाडू जातोय तंबूच्या अष्टकाला परत.
षटक क्रमांक पहिलं येथे संपुष्टात आले आणि कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. मिनेशने ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये तुणूक दाखवलेला त्यामुळे निश्चितपणे हे लक्ष आता मात्र खडतर झालेलं आहे. आता उर्वरित 4 षटकांमध्ये मॅच जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. सुनील वाघमारे बॅटिंगला गेलाय. ज्या सुनील वाघमारेने पहिल्या दिवशी अगदी तोडफोड वाली बॅटिंग केली होती, किंबहुना सुनील वाघमारे हा गोलंदाजांसाठी पहिल्या दिवशी कर्दनकाळ ठरला होता. तो सुनील वाघमारे पाहूयात कशी बॅटिंग करणार. त्याच्या साथीला त्यांच्या संघाचा संघनायक सनील पाटील पाहायला मिळतोय. सनील पाटील हा खेळाडू सुद्धा एक दर्जेदार अष्टपैलू खेळासाठी ओळखला जातो. तो सनील पाटील आणि सुनील वाघमारे अर्थात एस फॅक्टर पप्पू स्ट्रायकर संघासाठी पाहूया कितपत लाभदायक ठरतोय. प्रणय सारखा महत्वपूर्ण खेळाडू त्याने गमावलाय आणि त्यानंतर गोलंदाजीला आपण पाहतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये कल्पेश आल्यानंतर कशा पद्धतीने कल्पेश मारा करणार. राटा मूर्ध विकेट कल्पेशचा मारा असणार. कल्पेश आपल्या षटकाला सुरुवात करेल. पहिला चेंडू अगदी वेगात पाहायला मिळाला. चांगला चेंडू पाहायला मिळते. पहिला चेंडू परंतु लेग स्टंपच्या बाहेर आहे. त्या कारणास्तव पंचांनी सांगितलं की हा चेंडू असणार आहे अवांतर. +1 धाव मिळालेली आहे. मिळणारी प्रत्येक धाव आणि धाव महत्वपूर्ण असणार आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. जिथे पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या तेथे आता मात्र एक्स्ट्राच्या रूपात 2 धावा आल्यानंतर आपण पाहतोय धाव फलकावरती 9 धावा पाहायला मिळतात. अगदी आश्वासक सुरुवात पाहायला मिळाले पप्पू स्ट्रायकर संघाकडून, परंतु त्या पप्पू स्ट्रायकर संघाचे दोन्ही महत्वपूर्ण खेळाडू क्रीजवरती पाहायला मिळतात. सुनील वाघमारेचा फटका फसलाय. मिस टाइम झालाय. झेल होण्याची पॉसिबिलिटी आणि येथे अफलातून झेल आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. चेंडू रिलीज केला त्यानंतर आपण पाहतोय चेंडूचा पाठलाग करण्यासाठी मागे आणखीन 10 पावलं तो गेला. कॅच जज केली. मित्रांनो ही रिॲक्शन जी होती ना खऱ्या अर्थानं खूप कठीण होती, परंतु ज्या पद्धतीने कॅच कॅरी केलं ना कौतुक करावं लागेल. आणि सुनील वाघमारे सारखा महत्वपूर्ण खेळाडू गोल्डन डकचा शिकार ठरलाय. सुनील बॅक टू द पॅव्हेलियन. विकेट नंबर 2 डाऊन. आणि याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेचे सर्व आणि ज्यांच्या माध्यमातून आपण एक भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा पाहतोय असे सन्माननीय श्री राजाभाई केणी यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवसांमध्ये आपण राजाभाई केणी यांचं सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातोय मैदानाकडे जिथे मॅच पाहायला मिळते. स्वरांश मेडेकर आणि पप्पू स्ट्रायकर्स पांडवादेवी या 2 संघादरम्यान कल्पेशची भेदकता आपण अनुभवतोय. एक महत्वपूर्ण विकेट त्याने हासिल केले. 9 या धावसंख्येवरती पांडवादेवी संघाला लागलेला दुसरा हद्र आपण पाहिला. ओहो या दरम्यान मात्र आपण पाहतो अगदी प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईलने खेळलेला हा फटका आणि अगदी चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ पाहायला मिळाला. चांगला एफर्ट म्हणावा लागेल. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाने डाई लगावली डीप बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये संघाची धावसंख्या 3 ने उंचावत असताना आणि धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. 12 धावा पाहायला मिळतात. कल्पेशची गोलंदाजी जर आपण पाहिली ना रनअप अगदी कमी आहे. एक शॉर्ट रनअप आहे, परंतु गोलंदाजीमध्ये त्याचा पेस जो आहे ना तो अगदी जास्त आहे. त्यामुळे फलंदाजाला हा पेस कॅरी करणं मात्र थोडंसं डिफिकल्ट जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 12 ऑन द बुच. once again Kalpesh is on the mark now. कुशल आणि सनील पाटील असे 2 बॅट्समन पाहायला मिळतात. भरवशाचे 2 खेळाडू प्रणय टेंगळे आणि सुनील वाघमारे लवकर बाद झाल्यामुळे आता पूर्णतः दबाव आहे आणि या दबावाखाली खेळत असताना पाहूया हे 2 बॅट्समन कशी कामगिरी करतील. परंतु हा स्ट्रोक अगदी दैदीप्यमान म्हणावं लागेल. कव्हर सीझन मध्ये हा फटका खेळायचा प्रयत्न होता. अगदी जर आपण पहिला बॅट्समनने प्री प्लॅन केलं होता की कव्हरच्या वरून हा चेंडू खेळायचा आणि अगदी त्याच दिशेला आपण पाहतोय चेंडू त्याने खेळलेला आहे. फक्त एकच धाव मिळते या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 13 या धावसंख्येपर्यंत गेलेली आहे. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू. कमालीची गोलंदाजी. फलंदाजाला अचंबित करणारी गोलंदाजी. फलंदाजी करणारा फलंदाज सुनील पाटीलला एका जागेवर खिळवून ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी म्हणावी लागेल. कल्पेशने सुद्धा आपल्या गोलंदाजी मध्ये कल्पकतेने गोलंदाजी केलेली आहे. किंबहुना बॅटिंग करणारा बॅट्समनला त्याने मोठ्या फटक्यान वाचून वंचित केलेलं आहे. ओहो क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. चांगली फिल्डिंग. तितका चांगला थ्रो. अपील झालेला आहे, परंतु अंपायर सांगतात की फलंदाज अगदी इझिली ही धाव कंप्लीट करताना पाहायला मिळतोय. आणि ही प्रीमियर लीग आहे. प्रीमियर लीग असल्या कारण आपण पाहतोय सनीलला जो आता आउट करत होता ना तोच त्याचा सक्का भाऊ होता. त्याने थ्रो केला होता अगदी नॉन स्ट्रायकिंगला, परंतु नशिबाने
दैव बलवत्तर म्हणून सनील पोहोचला, परंतु सक्के भाऊ परंतु आता क्रिकेटच्या या खेळामुळे प्रीमियर लीग असल्या कारणाने आपण पाहतोय वेगवेगळ्या टीम मध्ये आणि आदेश आता सनील आउट कसा होईल यासाठी प्रयत्न करतोय. हीच खऱ्या अर्थाने लीग फॉर्मॅटची मजा असते. 14 ऑन दी पुट. हा चेंडू वरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला झालाय, परंतु फलंदाजांमध्ये असलेलं कॉर्डिनेशन अगदी अफलातून आहे. समन्वय, आय कॉन्टॅक्ट आणि त्याच वेळी दोन्ही फलंदाजांदरम्यान असलेली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकीच दर्जेदार आहे. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आले आणि 2 षटकाच्या खेळानंतर 15 धावा धाव फलकावर लागल्यात. सो आता उर्वरित 3 षटकांमध्ये विजयासाठी आवश्यकता असणार आहे 32 धावांची. मॅच अगदी रंगात आले. मॅच मध्ये खऱ्या अर्थानं एक वेगळ्या पद्धतीचा मसाला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांदरम्यान सुपर 8 ची ही लढत पाहायला मिळते. दोन्ही संघ विजयासाठी आपल्या परीने अगदी 100% प्रयत्न आणि एफर्ट त्यांना पाहायला मिळतात आणि मॅच इतकी रंगात आली असताना पाहूया शेवटच्या 3 षटकामध्ये खेळ कशा पद्धतीने रंगणार, किंबहुना या मॅचचा विजेता कोण होणार. स्वरांशुलन मेडेकर की पप्पू स्ट्रायकर्स पांडवादेवी याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातोय निलेश दादा ठाकूर याचकडे. धन्यवाद प्रितेश. जरा निश्चितच 2 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 15 होते आणि 2 फलंदाज बाद होत आहेत. 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना निश्चितच आपण व्यासपीठावर पाहतोय सन्माननीय राजाभाई केणी, अर्थातच सामान्यांचे हित जपणारा माणूस, कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा सुरेख संगम म्हणजे सन्माननीय आदरणीय राजाभाई केणी साहेब. खऱ्या अर्थानं अलीकडे संपूर्ण आपल्या विभागासह संपूर्ण जगावर जे संकट ओढवलं होतं कोरोना रूपी, खऱ्या अर्थानं या संकट काळात मायेचा हात ज्यांनी दिला, ज्यांनी धीर दिला, त्याचप्रमाणे आपल्या विभागातील सर्व नागरिकांच्या कोणत्याही समस्या असोत, मग तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असो, पाणी प्रश्न असो, खराब रस्ते असो किंवा इतर काही कोणतेही प्रश्न असो, अशा सर्वच प्रश्नांवर आक्रमक आणि आग्रही भूमिका घेणारे सन्माननीय राजाभाई केणी साहेब, एक तरुण तडफदार असं व्यक्तिमत्व आपण सन्माननीय व्यासपीठावरून पाहतोय आणि यांच्या प्रमुख आयोजनामध्ये राजाभाई प्रीमियर लीग या स्पर्धेचं अगदी दिमागदार पद्धतीनं इथे आयोजन होत असताना आपण पाहतोय. निश्चितच एक फलंदाज बाद होतोय, जिथे धावांसाठी संघर्ष केला जातोय, अगदी तोच संघर्ष इथे करताना पाहायला मिळाला आणि अशा वेळी एक पूल पद्धतीचा फटका खेळला गेला आणि तो फटका खऱ्या अर्थानं पकडला गेला, अपयशी फटका म्हणावा लागेल. फलंदाज क्रमांक 3 बाद होतोय कुशलच्या स्वरूपामध्ये आणि 15 या धावसंख्येवर 47 धावांचा पाठलाग करत असताना फलंदाज बाद होतोय, अर्थातच कुठेतरी कमी किंवा कुठेतरी एक मोठा लॉस होतोय असंच म्हणावं लागेल. अशा वेळी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा खोलातला हा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट चेंडूला लॉंगॉनच्या दिशेला खेळले जाते. एक धाव सहज पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक शेफळ होतोय, परंतु मिळालेल्या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करावं या ईर्ष्येनं किंवा या उद्देशानं अर्थातच फलंदाज सरसावला होता, परंतु त्याच्या जोडीदाराकडून जो उत्स्फूर्त प्रतिसाद हवा होता, अपेक्षित होता, तो मात्र मिळत नाही आहे. आणि अशा वेळी एकच धाव मिळते संघाचं धावफलक जर पाहिलं तर निश्चितच 16 धावा, 3 फलंदाज बाद 16 धावा आणि 3रं षटक चालू असताना खऱ्या अर्थानं 47 धावांचा पाठलाग करत असताना हा चेंडू टप्प्याचा चेंडूला वेट अँड वॉच पद्धतीने खेळतोय. अगदी गॅप शॉट पद्धतीने चेंडू डीपला खेळल्यानंतर मात्र सीमा रेषेच्या पलीकडे जाताना चौकार होतोय. 4 धावा. चौकारानंतर मात्र संघाचं धावफलक पुढे सरकलं. जर पाहिलं तर निश्चितच 20 धावा आणि 47 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस मात्र कुठेतरी आक्रमकता धारण करावी लागेल किंवा आक्रमकतेवर फलंदाजी करावी लागेल, विचार करावा लागेल. आणि अशा वेळी मात्र एक भाग्याचा चौकारच जणू काही मिळतोय. या चौकारानं निश्चितच फलंदाजाचं मनोधैर्य इथे वाढलेलं दिसतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट हा चेंडू टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर मात्र अनएक्सपेक्टेड बाउन्स, ज्याला आपण परफ्यूम डिलिव्हरी म्हणतो, अगदी तीच डिलिव्हरी इथे टाकली जाते. फलंदाज या चेंडूला त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि निश्चितच त्याला अपयश मिळतंय. पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाजी मार्कवर. यावेळेचा हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा हा चेंडू पाहूया.
नागपूर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र बॅकफुटवरून चेंडूला पंच केलं जातं. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा शोध घेतला जातो आणि दुसरी धाव सुद्धा अगदी सहजतेने पूर्ण होते. डोळ्याची झडप लवते ना लवते अगदी विजेच्या वेगानं चित्याच्या वेगानं या 2 धावा पूर्ण होत आहेत. संघाचं धावफलक पुढे सरकतंय. जर पाहिलं तर 22 धावा होत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा या षटकातील उर्वरित चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजीवर पाहतोय आपण मिनेश मात्र आतापर्यंत जर पाहिलं तर एक फलंदाजाला बाद करतो, एक मोठा फटका सुद्धा खातोय आणि अशा वेळी मात्र एक चांगली ओव्हरऑल गोलंदाजी आपण मितेशच्या स्वरूपानं पाहतोय. पुन्हा एकदा रेडम ओव्हर दी विकेट. यावेळचा चेंडू असेल तो एक्स्ट्रा ऑफ द लाईन खेळण्याचा आधीच प्रयत्न केला गेला होता. ऑफ स्टंप कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूला पुल शॉट पद्धतीने ऑन द रेंज खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या कडेला लागला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडूला पकडलं गेलं. तोपर्यंत मात्र हे षटक संपलं. 3 षटकांचा खेळ संपला. संघाचा धावफलक अर्थातच 23 धावा. अर्थातच जिंकण्यासाठी अजून ही 24 धावांची आवश्यकता असेल. आमचे स्कोरर मित्र सांगतात की 12 चेंडू आणि 24 धावा. काय घडेल काय बिघडेल हे खऱ्या अर्थानं अस्तित्वाच्या या लढाईमध्ये आपल्याला निश्चितच या 2 षटकांच्या अंती कळेल. परंतु खऱ्या अर्थानं जो संघ या सामन्यातून विजय होईल तो बक्षीस पात्र संघ ठरेल आणि जो पराभूत ठरेल अर्थातच त्याचे प्रयत्न हे सुद्धा हे प्रामाणिक होते. परंतु कुठेतरी प्रयत्न हे समोरच्या संघाच्या कुठेतरी कमी पडले असंच म्हणावं लागेल. आणि अशा वेळी आपण जिथे व्यासपीठावरून पाहतोय सन्माननीय आपण स्क्रीनवर पाहत आहात सन्माननीय राजा केणी साहेब अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत मित्रत्वाचे नाते जपत सर्वांना बरोबर घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण सन्माननीय राजाभाई केणी यांच्या माध्यमातून नेहमीच पाहत असतो. अगदी कोरोना काळामध्ये मग गरजूंना अन्नधान्य वाटप असोत किंवा इतर कोणतीही गृहोपयोगी वस्तू असोत, सॅनिटायझरचे वाटप असो, मास्क वाटप असो किंवा जे बाधित रुग्ण झाले होते त्या रुग्णांना रुग्णालयापर्यंतची सेवा असो, अगदी सर्व जे प्रयत्न केले गेले होते हे खऱ्या अर्थानं राजाबाई केणी यांच्या माध्यमातून केले गेले होते. निश्चितच आमच्या विनंतीला सन्मान देताना पनवेल कामोठे विभागातील शाखा प्रमुख अर्थातच सन्माननीय विठ्ठलजी कोटेकर साहेब इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी सन्माननीय राजा केणी साहेबांना विनंती करेन की आपण त्यांचा यथोच्च सन्मान आणि स्वागत करायचं आहे. मायेची शाल त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्माननीय विठ्ठलजी कोटेकर साहेबांचं पनवेल कामोठे विभागातील शिवसेना शाखा प्रमुख एक आदरणीय असं तरुण तळपदार व्यक्तिमत्व आपण त्यांच्याकडे नेहमीच पाहतो. खऱ्या अर्थानं असे सन्माननीय विठ्ठलजी कोटेकर साहेबांचा सन्माननीय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय राजा केणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण यथेच्छ सन्मान आणि स्वागत करत आहोत. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करतो. अशा वेळी वळूया मैदानाकडे जेव्हा संघाचं धावफलक स्थिरावलेलं असताना 24 या धावसंख्येवर आता अस्तित्वाच्या या लढाईमध्ये अर्थातच विजेता संघ बक्षीसपात्र संघ ठरेल आणि पराभूत संघ मात्र रिकाम्या हातानं माघारी परतेल. कोणता संघ पुढे वाटचाल करेल, कोणता संघ इथेच थांबेल हा पुन्हा एकदा यावेळचा स्लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑन द रेंज खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये पकडण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडूनं दगा दिला आणि फलंदाजाला खऱ्या अर्थानं जीवनदानाबरोबरच 6 धावांचा बोनस सुद्धा मिळाला. 6 धावानं संघाचं धावफलक पुढे सरकलं. 30 धावा. खऱ्या अर्थानं मैदानामध्ये आम तो आम और गुटलियों के दाम भी असंच म्हणतं. दैवाकडे मागितलं एक आणि दैवानं दिलं अनेक असंच म्हणावं लागेल. अर्थातच जीवनदानासोबत षटकार सुद्धा मिळाला आणि सोबत नो बॉल सुद्धा मिळाला. खऱ्या अर्थानं एक चेंडू सुद्धा मिळाला आणि या अटीतटीच्या या सामन्यामुळे या चित्तथरा क्षणामध्ये जेव्हा अशा प्रकारचं जेव्हा बोनस मिळतं ना हे खऱ्या अर्थानं पोळीवर वाढलेल्या तुपाप्रमाणेच अगदी चविष्ट असतं असंच म्हणावं लागेल. आणि तीच चव खऱ्या अर्थानं फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे चाखायला मिळते. कारण जर पाहिलं पप्पू स्ट्रायकर्स पांडवादेवी या संघाकडून फलंदाजी होते. 47 धावांचा पाठलाग केला जातोय. आता लगावलेल्या षटकारावर एक नोबॉल सुद्धा मिळाला जातोय. पंचांचा इशारा फ्लीट असल्याचा येतोय. जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 31 वर स्थिरावलेली असताना उर्वरित धावा असतील त्या 11 चेंडू आणि 23 धावा. अगदी खऱ्या अर्थानं हे समीकरण 11 चेंडू आणि 23 धावांचं जे समीकरण इक्वेशन होतं ते बदलतंय आणि 11 चेंडू आणि 16 धावांवर येऊन ठेपतंय.
एक अशक्यप्राय वाटणारं आव्हान. क्रिकेट कसा सरड्याप्रमाणे रंग बदलतो याचा प्रत्यय आपल्याला या घटनेनंतर पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं 11 चेंडू आणि 16 धावा आणि वरून मिळते ती फ्री हिट. फ्री हिट म्हटली की फलंदाजांना खऱ्या अर्थानं आमंत्रण असतं ते चौफेर फटकेबाजी करण्याचं. पाहूया ह्या कशा पद्धतीने अगदी सख्या मित्राच्या हळदीमध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला आमंत्रण येतं ना आणि ते आमंत्रण आपण अगदी स्वच्छेनं आपण स्वीकारतो, तिथे जातो, अगदी त्याप्रमाणे हे आमंत्रण असेल ते फ्री हिटचं. कशा पद्धतीने मिळालेल्या संधीचं सोनं केलं जात आहे ते फलंदाजाच्या माध्यमातून, अर्थातच तुषारच्या माध्यमातून. यावेळचा हा चेंडू पाहूया. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, चेंडू गोलंदाज अडवण्याचा प्रयत्न करतोय, अपयश मिळतंय. चेंडू अलॉंग द कार्पेट जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट लॉंग ऑनच्या दिशेनं होतंय. तोपर्यंत मात्र एक धाव सहज मिळते. 32 धावा स्कोर शीटवर लागतात. 47 धावांचा पाठला करताना उर्वरित 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं हृदयाचे ठोके थांबवणारा हा सामना इथे चित्त थरारक पद्धतीने रंगलेला असताना पाहूया पुन्हा एकदा राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळचा हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅटर अँड बॉल. चेंडूचं जर विश्लेषण करायचं झालं तर निश्चितच गुड लेन स्पॉटवर पडलेला हा चेंडू मारण्याचा आक्रमक प्रयत्न केला गेला होता. सनीच्या रूपानं मात्र हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावतोय आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजाकडून सुटकेचा निश्वास टाकला जातोय असंच म्हणावं लागेल. एक महत्त्वपूर्ण षटक, 4थं षटक चालू असताना हा चेंडू चेंज ऑफ द प्लेस. यावेळेस मात्र अंगलटी येतोय का? क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करताना मात्र वेळेला चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पलीकडे जाऊन पडतोय 6 धावांसाठी. सहा धावानंतर समीकरण बदललं. खऱ्या अर्थानं न भूतो न भविष्यती असंच सामनं. अगदी स्वप्नामध्ये जे स्वप्न कालच्या रात्रीमध्ये आजच्या सकाळीमध्ये पाहिलं होतं, खऱ्या अर्थानं जर पाहिलं पप्पू स्ट्रायकर्स या संघानं आधी स्वप्न कदाचित सत्यात उतरवण्याची ही वेळ येते का हे पाहणं उत्सुक्याचं ठरेल. षटकार आल्यानंतर मात्र आत्मविश्वासानं फलंदाजी करत असताना फलंदाज यावेळचा चेंडू अलॉंग द कार्पेट बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न करतो. क्षेत्ररक्षक अर्थात गोलंदाज या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतो. एक धाव सहज धावून काढली जाते. जिथे एकच धाव होती तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलला जातोय आणि प्रसंगावधानानं मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. 2 धावानंतर मात्र संघाचं धावफलक पुढे सरकलं. जर पाहिलं विचार करायचा झाला तर 40 धावा होत आहेत. 47 धावांचा पाठलाग करताना जिथे 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता होती, 11 चेंडू 23 धावांवर आली. त्याच्यानंतर मात्र जी आक्रमकता किंवा जो काळ बदलला किंवा जी वेळ बदलली ही खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल ती पप्पू स्ट्रायकर्स पांढरादेवी या संघाला ती निश्चितच चांगली वेळ ठरावी अशीच म्हणावी लागेल. आता उर्वरित 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा ऑन द गोलंदाजी मार्कवर यावेळेस गोलंदाजीसाठी येतोय अजय. अखूट टप्प्याचा चेंडू फुल शॉट पद्धतीने चेंडूला खेळतोय. चेंडू निश्चितच प्रेक्षकांमध्ये जाताना 6 धावांसाठी. 6 धावानं मात्र संघाचं धावफलक जर पाहिलं तर 46 धावांवर जाऊन पोहोचतंय. जिंकण्यासाठी अजूनही एका धावेची गरज असताना, परंतु क्रिकेट एक असा खेळ आहे एका धावेसाठी संघर्ष सुद्धा करावा लागतो. जिथे एक धाव असं वाटतं की सहज पूर्ण होईल, परंतु ही एक धाव सुद्धा कधी कधी महागत ठरते. नेहमीच म्हटलं जातं क्रिकेटमधली एक धाव खऱ्या अर्थानं जोपर्यंत पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत कुठलाही सामना हा जिंकलेला नसतो आणि ती धाव ही पूर्ण करावीच लागेल. आणि अगदी आत्मविश्वासानं जेव्हा फलंदाजी मार्कवर सनी खेळतोय, वैयक्तिक जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपला. संघाची निश्चितच माझे स्कोरर मित्र तन्मय ठाकूर मला सांगतायत 3 षटकांपर्यंत जर विचार करायचा झाला तर सांघिक धावसंख्या होती ती 23 आणि या जर षटकाचा जर विचार करायचा झाला तर या एकमेव षटकामध्ये तब्बल 23 धावा जमवल्या त्या फलंदाजी अर्थात पप्पू स्ट्रायकर्स पांढरादेवी या फलंदाजांकडून. 46 धावा झालेल्या जिंकण्यासाठी अजूनही एका धाव्यांची गरज असताना पाहूया कशा पद्धतीने ही धाव जमा केली जाते. 6 चेंडू 1 धाव. अजूनही सामना संपलेला नाही आहे. काय घडेल काय बिघडेल, कारण नेहमीच म्हटलं जातं जोपर्यंत शेवटचा चेंडू जोपर्यंत शेवटची धाव घेतली जात नाही आहे तोपर्यंत सामन्याची कोणतीही प्रकारची प्रेडिक्शन
बाकीचं भविष्य वर्तवणं हे मूर्खपणाचं ठरू शकत असतं आणि अशा वेळी मात्र उलट्या हाताने खेळलेला हा फटका निश्चितच विजयी फटका ठरतोय तो संघासाठी, अर्थातच तुषारचा. संघाची धावसंख्या या चौकाराने पुढे सरकते 50च्या घरात. खऱ्या अर्थानं सामना विजयी होतोय तो पप्पू स्ट्रायकर्स पांडवा देवी. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सन्माननीय राजा केणी साहेब यांच्या माध्यमातून जी आगळी वेगळी संकल्पना आपल्या विभागा